मुंबईच्या कुर्ला परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। मित्रांसोबत लपाछपी खेळत असलेल्या अवघ्या 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। लिफ्टच्या दरवाजाजवळ लपून बसलेल्या या चिमुकल्यासाठी हा खेळ अखेरचा ठरला। लिफ्टचा दरवाजा अचानक उघडला आणि 10व्या मजल्यावरून मुलगा थेट खाली कोसळला। या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून लिफ्ट सुरक्षेच्या व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। मुंबईच्या कुर्ला परिसरातील एका निवासी इमारतीत ही दुर्दैवी घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 12 वर्षीय मुलगा आपल्या मित्रांसोबत हाईड अँड सीक म्हणजेच लपाछपीचा खेळ खेळत होता। या खेळादरम्यान मुलगा लिफ्टच्या दरवाजाच्या कडेला लपून बसला होता। याचवेळी अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला। दरवाजाच्या अगदी जवळ असल्याने मुलाचा तोल गेला आणि तो थेट 10व्या मजल्यावरून खाली कोसळला। घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली। नागरिकांनी तातडीने मुलाला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र गंभीर दुखापतीमुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। लिफ्टची सुरक्षा व्यवस्था, देखभाल आणि मुलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून नेमकी दुर्घटना कशी घडली याचा तपास सुरू आहे। अशा निष्पाप मुलाचा जीव अशा दुर्दैवी पद्धतीने गेल्याने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करीत आहे। कुर्ल्यातील ही घटना प्रत्येक पालक आणि गृहनिर्माण संस्थांसाठी गंभीर इशारा देणारी ठरत आहे। मुलांच्या खेळण्याच्या जागा सुरक्षित असणे आणि लिफ्ट सारख्या संवेदनशील ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना असणे किती गरजेचे आहे हे या दुर्घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे।